कबीर साहेब कहे गए मानव जीवन सार, रक्त बने जीवन यही सही विचार। या धारणेवर संत कबीरांची जी वाणी आहे त्याच वाणीद्वारे आज संत रामपालजी महाराजांचे जे सतलोक आश्रम ढवळपुरी आहे या आश्रमामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण बघू शकतात की या ठिकाणी रक्तदान शिबिराचा मोठा असा बॅनर लावलेला आहे आणि संत शिरोमणी संत रामपालजी महाराजांची यावर प्रतिमा आहे आणि या ठिकाणी रक्तदानाची प्रक्रिया या ठिकाणी चालू आहे। आपण आतमध्ये जाऊया, प्रवेश करूयात आणि बघूयात की रक्तदानाची प्रोसेस कशा प्रकारे या ठिकाणी चालू आहे। तर या ठिकाणी आपण आता या रक्तदान शिबिरमध्ये आलेलो आहोत आणि आपल्याबरोबर या ठिकाणी जे डॉक्टर महिला डॉक्टर आहे ते आपल्याबरोबर जुडले आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूयात आणि जाणून घेऊयात सविस्तरपणे की रक्तदानाची प्रोसेस कशी आहे। नमस्कार माई। नमस्ते सर, आपलं नाव? सुप्रिया पवार। ताई, मला हे विचारायचं आहे की ही जी रक्तदानाची प्रोसेस आहे ही कशा प्रकारे या ठिकाणी राबवली जाते? आपण इथे आधी फॉर्म भरून घेतो, त्याच्यावरती पूर्ण जे डोनर असतात त्यांची मेडिकल हिस्ट्री घेतो। त्याच्यामध्ये डोनरचं नाव, त्याचं वय किती आहे, त्याने लास्ट डोनेशन कधी केलंय किंवा त्याने काही मेडिसिन्स वगैरे चालू आहेत का, त्याची प्रॉपर मेडिकल हिस्ट्री घेतली जाते। त्याच्यासोबत त्याचं ब्लड ग्रुप, हिमोग्लोबिन आणि BP वगैरे चेक केला जातो आणि मग बाकीची प्रोसिजर। कमीत कमी हिमोग्लोबिन किती पाहिजे? 12.5 ग्रामपेक्षा जास्त असेल तरच डोनेशन घेतलं जातं। आणि BP साठी काय क्रायटेरिया? नॉर्मल BP असला पाहिजे, 120/80 या रेंजमध्ये, नॉर्मल रेंजमध्ये असेल तर आपण ब्लड डोनेशन घेऊ शकतो त्यांचं। डोनर या सगळ्या कंडिशन जर तो पूर्तता करत असेल तर पुढची प्रोसेस काय आहे तुमची? आपण त्यांचं हिमोग्लोबिन आणि ब्लड ग्रुप चेक करतो। हिमोग्लोबिन आपण इथं कॉपर सल्फेट मेथडने चेक करतो आणि ब्लड ग्रुप केला जातो। ब्लड ग्रुप डोनरला सांगितलं पण जातो, कारण बऱ्याच वेळा लोकांना माहीत नसतो त्यांचा ब्लड ग्रुप काय। आपण तो त्यांना सांगतो आणि त्याच्यानंतर मग त्यांना ब्लड बॅग इश्यू करून त्यांच्या वेट क्रायटेरियाप्रमाणे ब्लड बॅग इश्यू करून आपण त्यांचं ब्लड डोनेशन केलं। कमीत कमी किती ब्लड घेतात? 350 ml to 450 ml। 350 ते 450 पण? ज्याचं वजन कमी असेल त्याला 350 ml घेतो आणि 60+ असेल वेट तर आपण 450 ml घेतो। आणि साधारणतः एका टायमाला किती कलेक्शन होतं या ठिकाणी? आतापर्यंतच एक 300 ते 500च्या रेंजमध्ये कलेक्शन झालंय इथे। आणि या ठिकाणी बेडची काय व्यवस्था आहे का? नाही, बेड आम्ही ब्लड बँक कडून घेऊन येतो आणि मग डोनेशन घेतो त्याच्यावरती। जे रक्तदान इच्छुक जे व्यक्ती येतात त्यांच्यासाठी काही बेड किंवा चेअरची व्यवस्था आहे का? हो, आहे आहे। प्रॉपर व्यवस्था असते त्यांच्यासाठी। जेवढे डोनर असतात तेवढे 30-35 बेडची अरेंजमेंट केलेली असते इथे। धन्यवाद। धन्यवाद सर। तर बघू शकतात दर्शकांनो की या ठिकाणी ही रक्तदानाची प्रोसेस कशी आहे। सर्वप्रथम जो डोनर येतो त्याची मेडिकल हिस्ट्री घेतली जाते, त्याचं हिमोग्लोबिन किती आहे, त्या क्रायटेरियामध्ये आहे का, त्याचप्रमाणे त्याचा ब्लड प्रेशर कसा आहे याची सुद्धा नोंद घेतली जाते आणि त्याच्यानंतरच जो त्या क्रायटेरियामध्ये जर पास होत असेल तर त्याच्याकडनं 350 ते 450 ml ब्लड हे कलेक्शन या ठिकाणी घेण्यात येत आहे। आपण बघू शकतात की या ठिकाणी जी प्रोसेस आहे ती कशा प्रकारे या ठिकाणी राबवण्यात येत आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतात की त्यांच्याकडून नंतर जे डोनर आहे त्यांना एक सर्टिफिकेट सुद्धा या ठिकाणी देण्यात येते। आपण बघू शकतात की आत्ताच्या घडीला बरेचसे जे रक्तदानासाठी जे इच्छुक जे उमेदवार आहेत, जे भाविक आहेत, जे संत रामपालजी महाराजांचे भक्त आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि रक्तदानाच्या प्रक्रियेमध्ये ते आता सहभागी झालेले आहेत। आपण बघू शकतात की अशा प्रकारे या ठिकाणी बेडची व्यवस्था केलेली आहे आणि या बेडवर आरामात ते आपले रक्तदान या ठिकाणी करू शकतात। अशी सगळी जी व्यवस्था आश्रमातर्फे या ठिकाणी करण्यात आलेली आहे, जेणेकरून जो रक्तदाता आहे त्याला कुठल्याही प्रकारची असुविधा होणार नाही याची पूर्णपणे काळजी या ठिकाणी या ज्या अर्पण रक्तपेढी आहे यांच्या कर्मचाऱ्यांकडून सुद्धा आणि आश्रमाकडून सुद्धा या ठिकाणी याची काळजी घेण्यात येते। दर्शकांनो, आपण या ठिकाणी बघू शकता की कशा प्रकारे या ठिकाणी जे संत रामपालजी महाराजांचे शिष्य आहेत ते रक्तदान या ठिकाणी करत आहेत। आपण बघू शकतात की जे रक्तदाते आहेत ते अतिशय प्रसन्न आहेत, खुश आहेत आणि रक्तदान शिबिरातून समाजाप्रती एक चांगला संदेश देत आहेत की रक्तदान हे श्रेष्ठ दान आहेत। आज या रक्तदानामुळे कोणाचाही जीव वाचण्यास त्यांना मदत होते। ज्या गरजू व्यक्तीला रक्ताची गरज आहे त्याची ती पूर्तता होऊ शकते आणि रक्तदान हे जीवनदान या ठिकाणी आपण म्हणायला काही एक हरकत नाही। दर्शकांनो, या ठिकाणी आपल्या बरोबर एक महिला डोनर जुडलेल्या आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूयात
आणि रक्तदानाबद्दल त्यांचा अनुभव कसा आहे याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. ताई नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव? माझं नाव ज्योती विजय परदेशी, महाराष्ट्र जळगाव. ताई या ठिकाणी आपण रक्तदान केलं तर आपल्याला कसं वाटतंय? रक्तदान करून मला खूपच आनंद मिळाला, पण या आनंदाचं श्रेय फक्त संत रामपालजी महाराजजी यांना जातं. कारण याआधी माझ्या शरीरामध्ये फक्त 4 ग्राम कुंक होतं, रक्त होतं, आणि आता माझ्या शरीरामध्ये संत रामपालजी महाराज यांच्या कृपेने HB लेवल कधी 12 असतं, कधी 14 पण असतं. आणि याच्या आधी माझे म्हणजे रक्ताची जी औषधी, बऱ्याच डॉक्टरांचं औषध वगैरे घेऊन सुद्धा मला रक्त वाढत नव्हतं. आणि संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेतली आणि त्यांची जी भक्ती केली, त्याच्यामुळे माझ्या शरीरामध्ये रक्त वाढलं ते 12 आणि 14 ग्राम पुढे. त्यामुळे मला रक्तदानाचा आनंद मिळाला. पहिल्यांदा रक्तदान जेव्हा मी केलं, मला नेहमी वाटायचं की मी रक्तदान केलं पाहिजे, पण रक्तदान करता येत नव्हतं. त्याचं कारण असं होतं की माझ्या शरीरात जर रक्त नाही तर रक्त घेणार कोण. आणि संत रामपालजी महाराज यांच्यामुळे ते रक्तदानाचा आनंद मला मिळाला. आणि आता मी वारंवार रक्तदान करते. आता जवळजवळ मी 5व्यांदा रक्तदान करते संत रामपालजी महाराज यांच्या कॅम्पमध्ये. तर संत रामपालजी महाराज यांच्यामुळेच मला हे रक्तदानाचा आनंद वारंवार घेता येतो. तर असे अनेक आजार माझे संत रामपालजी महाराजांनी बरे केले, पण सर्वात मोठा आनंद मला रक्तदानामुळे मिळतो. आणि हे गुरुजींनी वाढवलंय आणि त्या रक्तामुळे कोणाचं तरी जीवनदान वाचेल, यामुळे मला खूपच आनंद होतो रक्तदान करताना. आणि ही कृपा फक्त संत रामपालजी महाराज यांचीच आहे सर. ताई अजून एक मला एक विचारायचं वाटतं की आपण संत रामपालजी महाराजांचा जो उपक्रम आहे हा रक्तदानाचा, याच्याबद्दल आपण जनतेला काय संदेश द्याल याच्याबद्दल? जनतेला तर हा संदेश देऊ इच्छिते की सर्वांनी रक्तदान केलंच पाहिजे. कारण आपण जर रक्तदान केलं तर बरेच असे जे असतात त्यांना रक्ताची गरज असते, आणि जर त्यांना रक्त वेळेवर नाही मिळालं तर त्यांचा जीव जातो. म्हणून प्रत्येक जनतेने रक्तदान हे करायलाच हवं. धन्यवाद ताई. धन्यवाद सर. तर या होत्या संत रामपालजी महाराजांच्या शिष्या आणि त्यांचे विचार. आपण बघितलं की त्यांचा संत रामपालजी महाराजांचा हा उपक्रम आहे. आजच्या घडीला हा 13 आश्रम मध्ये हे रक्तदान शिबिर चालू आहे. आणि आपण बघू शकतात की जे श्रद्धाळू या ठिकाणी येतात त्यांचं याबद्दलची भावना, त्यांची जी प्रतिक्रिया आहे ती किती चांगली आहे. एक समाजाला एक चांगला मेसेज या रक्तदानाच्या शिबिराच्या माध्यमातून आज जात आहे की रक्तदान म्हणजे हे श्रेष्ठ दान आहे. या रक्तदानामुळे कोणाला माणसाचा एक प्राण वाचू शकतो आणि ज्या व्यक्तीला रक्ताची खरंच गरज आहे ती गरज पूर्णतः भरून निघू शकते. असा हा चांगला असा कौतुकास्पद उपक्रम संत रामपालजी महाराज वारंवार आपल्या समागमामध्ये राबवत असतात. या ठिकाणी जे अर्पण रक्तपेढी आहे त्याचे संस्थापक त्याचप्रमाणे कर्मचारी आपल्याबरोबर जुडलेले आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात आणि जाणून घेऊयात की हा उपक्रम त्यांनी कशा प्रकारे या ठिकाणी राबवलेला आहे. नमस्कार सर. नमस्कार सर, आपलं नाव? सुदर्शन शिंदे. सर, आपण या ठिकाणी हा रक्तदानाचा उपक्रम या ठिकाणी राबवतात, याच्याबद्दल आपलं कसं काय मत आहे? एक सामाजिक सेवा आहे आणि गरजू व्यक्तीपर्यंत ब्लड वेळेवर पोहोचण्यासाठी आम्ही 24 तास कार्यरत असतो. तसेच थायलेसिमियाच्या मुलांना पण आम्ही ब्लड डोनेशन फ्री ऑफ चार्ज देतो. यासाठी डोनेशनसाठी आलेलो आहोत. आता या ठिकाणी संत रामपालजी महाराजांच्या आश्रमामध्ये आपण आहात, तर या संत रामपालजी महाराजांच्या जी आश्रमची जी काही कमिटी आहे, त्याचप्रमाणे जे काही कर्मचारी आहेत, जे सेवेकरी आहेत, जे हे काही व्यवस्था बघतायत, त्यांच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? यांचं नियोजन एकदम असं उल्लेखनीय नियोजन आहे आणि यांची शिस्त पाहता एकदम असं एक प्रेरणा किंवा यांच्याकडनं काही शिकण्यासारख्या गोष्टी आहेत की यांचं नियोजन, यांची शिस्त, यांचं समाजाप्रती एक जागरूकता आणि समाजाप्रती यांचा उपक्रम खूप महत्वाचा उपक्रम आहे. ब्लड डोनेशनचा वगैरे यांचे भरपूर उपक्रम आहेत, समाजासाठी ते काम करतायत. मला आणखीन एक विचारायचं आहे की या ठिकाणी ही जी व्यवस्था आहे, ही रक्तदानाची जी व्यवस्था आहे संत रामपालजी महाराजांच्या आशीर्वादाखाली चालू आहे, तर याचं नियोजन या ठिकाणी आपण कसं करताय? आमचा सर्व स्टाफ, डॉक्टर्स आणि टेक्निशियन्स हे सकाळी जवळपास 7 वाजल्यापासून कलेक्शन करत आहेत आणि रात्री जवळपास 9 वाजेपर्यंत एक कलेक्शनचं काम सुरू राहील. धन्यवाद सर. यांना सुद्धा आपण विचारूया. ताई नमस्कार. नमस्कार. संत रामपालजी महाराजांच्या या सतलोक आश्रमामध्ये आपण या ठिकाणी आलात, तर हे जी आपण व्यवस्था या ठिकाणी करतायत तर ती कशा प्रकारे कार्यान्वित होत होते? आता हे माझं 3रं टर्म आहे जेव्हा मी इथे ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज करतेय. आम्हाला संस्थेकडून सांगितलं जातं कार्यक्रम होणार आहे. संत रामपालजी महाराजांच्या संस्था.
मागच्या वेळी दिव्य दर्शन दिनानिमित्त झाला होता. आता जसं संत कबीर परमेश्वर निर्वाण दिनानिमित्त होतोय, तर जेव्हा इथे कार्यक्रम असतात तर आम्हाला माहिती असतं की रक्तदान शिबिर होणार आहे. आम्ही संस्थेला अप्रोच करतो, त्याच्यानंतर रक्तदान शिबिरं होतात. आलेले सगळे भक्तगण उत्कृष्ट इच्छुक असतात, प्रतिसाद देतात आम्हाला आणि रक्तदान होतं. आणि हे सगळं रक्तदान झाल्यानंतर हे गरजू लोकांना दिलं जातं. तसंच जर संस्थेने सांगितलं की कोणाला रक्त पाहिजे तर ते उपलब्ध करून देण्याची पूर्ण जबाबदारी आम्ही घेतो. आणि जे काही सेवेकरी येतात या ठिकाणी रक्तदानासाठी त्यांचा प्रतिसाद कसा आहे? खूपच चांगला आहे, अपेक्षेपेक्षा खूप चांगला आहे. प्रत्येकाला इच्छा असते रक्तदान करायची. प्रत्येक जण आपलं रक्त चेक करून घेतं. जी लोक क्रायटेरियात बसतात त्यांचं आम्ही ब्लड डोनेशन करून घेतो. क्रायटेरिया काय याच्यासाठी? 18 ते 65 वयोगट, 45 किलोच्या पुढे वजन आणि 12.5च्या पुढे हिमोग्लोबिन. आणि जे काही भक्तजण या ठिकाणी येत आहेत त्यांना काही आश्रमातर्फे काही सुविधा देण्यात येतात का, म्हणजे रक्तदान केल्यानंतर? हा, त्यांचं पूर्ण रिफ्रेशमेंट, त्यांच्या आरामाची सोय इथे सगळं, म्हणजे इथे प्रॉपर व्हेंटिलेशन आहे. रक्तदान करणाऱ्यांना ज्या ज्या गोष्टी रक्तदानानंतर गरजेच्या आहेत त्या सगळ्या इथे उपलब्ध करून दिल्या जातात. खाण्यापिण्याच्या सुविधा आहेत का? हो, इथे 24 तास अन्नदान सुरू असतं. जेवण पण उपलब्ध आहे. ग्लुकोज दिलं जातं, केळी दिली जाते, बिस्किट वगैरे, म्हणजे रक्तदानानंतरच्या सगळ्या गोष्टी इथे उपलब्ध आहेत. आम्हाला विचारायचं की आतापर्यंत किती कलेक्शन झालंय? आतापर्यंत 300+ बॅग झाल्यात सर. साधारणतः किती होऊ शकेल? 500 क्रॉस होतील सर. धन्यवाद ताई. धन्यवाद. तर बघितलं आपण की या ठिकाणी जे अर्पण रक्तपेढीचे जे कार्यकर्ते, जे कर्मचारी आहेत, जे संचालक आहेत, त्यांनी या रक्तदान शिबिराबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलं आणि त्यांनी एक सूचना केल्या आहेत की संत रामपालजी महाराज आज समाजासाठी एक चांगला आदर्श असं उदाहरण देत आहेत आणि समाजाला एक जागरूकता रक्तदानाबद्दल ते निर्माण करत आहेत. आणि संत रामपालजी महाराजांचे जे अनुयायी आहेत ते या ठिकाणी वारंवार, म्हणजे प्रत्येक समागमामध्ये रक्तदानासाठी इच्छुक असतात. आणि आतापर्यंत जवळजवळ 300 बॅगा या ठिकाणी कलेक्ट झालेल्या आहेत आणि संध्याकाळपर्यंत 500च्या वरती आकडा जाण्याचं या ठिकाणी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. म्हणजे इतका मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद संत रामपालजी महाराजांच्या भक्त मंडळीकडून या रक्तदान शिबिराला होत आहे. यावरून एक अंदाज येऊ शकतो की संत रामपालजी महाराजांची शिकवण ही प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये किती खोलपर्यंत रुजलेली आहे आणि त्यांचा भाव आणि समाजाप्रती एक चांगुलपणा आणि एक समाज कल्याणाचा मोठा वसा आज संत रामपालजी महाराजांनी या ठिकाणी घेतलेला दिसतोय.